हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत आपणाला ऑनलाईन ऑफलाईन संपूर्ण 150 मार्काचे पेपर दिले जातात. हे पेपर आपल्याला टॅबवर, मोबाईलवर, कॉम्प्युटरवर सोडवता येतात. पेपर सोडवल्यानंतर आपल्याला हे तपासण्यासाठी कुठे जाण्याची गरज नसते, उत्तरपत्रिकेची गरज नसते. हे पेपर सोडवून सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर केवळ सबमिट बटन दाबायचं. सबमिट बटन दाबल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी कोणते प्रश्न आपले बरोबर आहेत, कोणते प्रश्न चुकलेले आहेत, किती मार्क आपल्याला प्राप्त झाले हे दिसतं. आपल्याला जे प्रश्न चुकलेले आहेत ते लाल रंगामध्ये येतात, बरोबर आलेले हिरव्या रंगामध्ये असतात. त्यामुळे कोणता प्रश्न चुकला, या प्रश्नाचं काय उत्तर नोंदवायला हवं होतं हे त्या ठिकाणी येतं. आता या ठिकाणी महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो की मुला सोडवत असताना सर्व प्रश्न बरोबर कॉन्फिडन्सली सोडवत असतात. मग चुकणारे प्रश्न हे समजून घेणं गरजेचं असतं. चुकणारा प्रत्येक प्रश्न का चुकला याच्या मुळापर्यंत जाऊन तो जर समजून घेतला तर नक्कीच आपण त्यामध्ये यशस्वी होत असतो. त्यामुळे या मालिकेमध्ये आपण प्रत्येक पेपर आपण प्रश्न तो प्रश्न बारकाईने समजून घेत आहोत. आज पहा, तिसरीचा स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 246 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचा आपण सोल्युशन पाहत आहोत. हा इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आहे. पहिले 25 प्रश्न इंग्रजीचे असतात, नंतरचे 50 प्रश्न बुद्धिमत्तेचे. पहिला प्रश्न पहा, पेपर नंबर 246. पहिला प्रश्न, विच लेटर फ्रॉम द गिवन हॅज यस साऊंड. स उच्चार होणारे अक्षर कोणते? या ठिकाणी उच्चार यस, एच के आर याचे उच्चार पाहू आपण. याचे उच्चार पहा, याचे उच्चार होताना या ठिकाणी उच्चार काय होतो पहा. या ठिकाणी यस याचा उच्चार यस असा होतो. स्टार्ट विथ ए, एंड विथ स, आणि याचा मराठीमध्ये आपण स. याचा उच्चार एच, स्टार्ट विथ ए, एंड विथ च. सुरुवात ए ने होते, शेवट च ने होतो. आणि याचा मराठीमध्ये काय होतो? ह होतो. के, क अधिक ए, स्टार्ट विथ क, एंड विथ ए, आणि याचा मराठीमध्ये क उच्चार होतो. आणि या ठिकाणी आर, स्टार्ट विथ आर, एंड विथ आर, र, आणि याचा मराठीमध्ये र. इथं स उच्चार कुठे होतो? स उच्चार पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे बघा, फाइंड द पेट ॲनिमल फ्रॉम द फॉलोइंग. ते इंग्रजी प्रश्न वाचता आले पाहिजे, मराठीच्या मागे पडायचं नाही. तर आपल्याला चौथीमध्ये, आता तिसरीमध्ये तुम्हाला मराठीमध्ये बऱ्यापैकी प्रश्न दिलेले असतात, परंतु चौथीमध्ये, पाचवीमध्ये एकही प्रश्न मराठीमध्ये दिलेला नसतो. तेव्हा हे प्रश्न सोडवता आले पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. फाइंड द पेट ॲनिमल. पेट ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी. म्हणजे पेट ॲनिमल कोणता? लायन. वाईल्ड ॲनिमल आहे. वाईल्ड म्हणजे जंगली, WILD, वाईल्ड म्हणजे जंगली प्राणी. काऊ पेट ॲनिमल आहे. जिराफ वाईल्ड आहे. टायगर वाईल्ड आहे. म्हणजे हे कसले प्राणी आहेत हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. यातला पेट ॲनिमल काऊ आहे. चला पुढील प्रश्न, चूज द पेअर ऑफ वर्ड इन विच द वर्ड आर नॉट रिलेटेड. म्हणजे दिलेल्या परस्पर संबंध नसलेली शब्दाची जोडी. पेन काय करतो? इंक, INK इंक, मी पेनामध्ये शाई लागते. मोटरसायकल पेट्रोल लागते, मोटरसायकल पेट्रोल. शुगर केन साखर, शुगर केन म्हणजे ऊस, साखर. हेअर शर्ट, हेअर म्हणजे केस, आणि शर्ट याचा काय संबंध आहे का? नाही. पेनला इंक लागते, म्हणजे इंक वापरून आपण पेन लिहितो. मोटरसायकलला पेट्रोल लागतं. शुगर केन म्हणजे ऊसापासून साखर तयार होते. हेअर पासून काय होतं? नाही. म्हणजे संबंध काही त्याचा नाही. चूज द करेक्ट स्पेलिंग. आता टेबलचं स्पेलिंग TABLE पर्याय क्रमांक 2. पुढे 5 सिलेक्ट द ॲक्शन वर्ड रिलेटेड विथ द पिक्चर. काय करते ॲक्शन? काय करते? पहा बरं, आपण असं प्रश्न म्हणजे काय झालेलं आहे? सिटी, क्राय, रनिंग, यॉन. काय करते ती? असे रडके आहे.
रडते आहे म्हणजे ती क्राय, रडण्याला क्राय म्हणतात. लुक ॲट द डायग्राम अँड रिकॉग्नाइज द शेप. हा कोणता शेप आहे? रेक्टँगल. हा स्क्वेअर, पहिला पर्याय स्क्वेअर अशा पद्धतीने असतो. दुसरा रेक्टँगल म्हणजे आयत असतो. तिसरा ट्रायंगल म्हणजे त्रिकोण असतो आणि सर्कल म्हणजे वर्तुळ असतो. यातला हा रेक्टँगल हे पर्याय क्रमांक 2. पुढे कंप्लीट द ग्रीड. ग्रीड कंप्लीट करायची आहे आपल्याला. काय बनेल पहा, पर्याय वापरून बघा. GMEEN नाही GOEEN नाही GREEN ग्रीन आणि RED रेड. म्हणजे उभा जर पाहिला तर GREEN ग्रीन म्हणजे हिरवा आणि आडवा बघितला तर RED रेड, रेड म्हणजे लाल. इथे आर येणार आहे पर्याय क्रमांक 3. हे बनवले पाहिजे. चला पुढील प्रश्न. व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज द सेकंड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हे जे वर्णानुक्रमे लावले तर सेकंडला कोणते? पहा शब्द SOND. आता इथे हे शब्द MOND यांना काय अर्थ नाही. हो आपण काय होतं ते RONA, इथं DOND. पहिला SIMIRID ABCD DOND पहिला. दुसरा ABCD EFGHIJKLMN LMN OPQRS मग यस. दुसऱ्या नंबरला कोणता येईल? MOND. हे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे का? बरोबर आहे. आता इथे स्पेलिंग असणं गरजेचं होतं की ज्याद्वारे आपल्याला ते कळेल व्यवस्थित. हे शब्द नाही, शब्द असले की त्याच्यामध्ये कळतं. मग सुनील करूया आपण. SUNIL सुनील. इथे यांचं मोहन करू. नाव करूया MOHAN मोहन. तिसरं रिया करू. रिया सोपी वाचायला येतील अशी RIYA. इथे डीचा डिश करू. DISH. ओके. या ठिकाणी यसचा आपण काय घेतला? सुनील घेतला. म्हणजे यसचा आपण सुनील घेतला. आरचा मोहन घेतला. रिया घेतली आणि इथे डिश. पहिल्या अक्षर आपण बदललेले नाही. पहिल्यांदा डीचा डिश येईल, पहिल्यांदा डिश येईल. दुसऱ्यांदा एमचा मोहन येईल. तिसऱ्यांदा आरचा रिया येईल आणि शेवटचा सुनील येईल. मग याच्यामध्ये दुसऱ्या नंबरला काय येईल? मोहन येणार आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढे. व्हिच ऑफ द फॉलोइंग थिंग इज युजफुल टू राईट ऑन पेपर. त्यातला कोणता वस्तू पेपरवर लिहिण्यासाठी उपयोगी आहे? इथं चॉक पेपरवर लिहिण्यासाठी का ब्लॅकबोर्डवरती लिहिण्यासाठी? ब्रश कागदावरती रंग याच्यासाठी. पेन लिहिण्यासाठी वापरतो. ब्रूम झाडण्यासाठी. कागदावर लिहिण्यासाठी पेन. व्हिच ऑफ द फॉलोइंग थिंग इज युजफुल टू राईट ऑन ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डवर लिहिण्यासाठी कोणता? कलर पेन्सिल, चॉक, ब्रश, वॉटर कलर. ब्लॅकबोर्ड लिहिण्यासाठी चॉक म्हणजे खडू. चला पुढे. रीड द सेंटेन्स अँड सिलेक्ट द लॉंग फॉर्म ऑफ गिवन कॉन्ट्रॅक्टेड. डिड नॉट ही गो दॅट डे. आता इथं डिड नॉट ही गो दॅट डे असं इथं आहे. थोडस इथे आहे त्यांचे दिलेलं. आता आपण ते थोडस काय करू पुढे. ओके. आता याच्यामध्ये डिड नॉट ही गो दॅट डे. डिड नॉटचा त्याला लॉंग फॉर्म पाहिजे. डिडंट याचा लॉंग फॉर्म काय होईल? डिड नॉट. डिड नॉट हे वेगळं झालं. डिड नॉट. कुठला पर्याय? पर्याय क्रमांक 3. विल नॉटचं वॉन्ट, विल नॉट. डू नॉटचं डोंट, डज नॉटचं डझंट. जर डिड नॉटचं
didn't. Choose the correct plural from baby. Plural पाहिजे आपल्याला बेबीचं अनेक वचन. हे सिंग्युलर आहे. सिंग्युलर म्हणजे एक वचन. आणि त्याचं आपल्याला करायचं आहे अनेक वचन. अनेक वचन म्हणजे प्लुरल. प्लुरलचं बेबीचं बेबीचं. मग इथं काय होतं आयचं वायचा आय BABIES बेबी. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा हू कॅन स्माइल विथ आवर. सॉरी हू नाही वी कॅन स्माइल हसण्यासाठी. वी कॅन स्माइल विथ आवर कशाने नोज इयर आईज लिप. कशाने लिप ने आपला होठाने असतो ना. आता इथं नोज म्हणजे नाकाने असतो का इयर म्हणजे कानाने असतो का आईज म्हणजे डोळ्याने असतो का तर लिप ने. लुक ॲट द पिक्चर अँड करेक्ट ॲक्शन वर. काय करतोय मुलगा ओढतोय का ढकलतोय ढकलतोय. ढकलतोय म्हणजे काय करतोय त्याला काय म्हणतात पुश. त्याला काय म्हणतात पुश. बॉलला जर किक मारत असेल तर किक. नोट क्लॅप. इथं ओढणं असतं तर पुल झालं असतं. ओढणं असतं तर पुल. तो ओढत नाहीये काय करतोय ढकलतोय. ढकलतोय म्हणजे पुश करतोय. ओढणं म्हणजे पुल. सिलेक्ट द करेक्ट रिलेटेड वर्ड फार्मर. फार्मरशी संबंधित शब्द. फार्मर म्हणजे शेतकरी संबंधित. प्लॉग. प्लॉग म्हणजे काय नांगर. कुक म्हणजे काय शिजवणे. कोल्ड म्हणजे काय थंड. हॉट म्हणजे काय गरम. शेतकरी प्लॉग म्हणजे नांगरणी. पुढे कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडून घोषणा पूर्ण करा. गुड बुक्स आर युअर रियल. आता इथे गुड बुक्स म्हणजे चांगली पुस्तकं आर युअर रियल काय असतात फ्रेंड असतात. ग्रंथ हे गुरु म्हणतो आपण त्या पद्धतीने. गुड बुक्स आर आवर फ्रेंड्स. विच सब्जेक्ट डज द गिवन न्यूज हेडलाईन इज रिलेटेड. दिलेली बातमी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. इंडिया विन द ट्राय सिरीज विथ 3-0. इंडियाने जी ट्राय सिरीज तिघांची जी सिरीज होती 3-0 जिंकली. म्हणजे इथं कशाच्या पद्धती आहे खेळाच्या संबंध. एन्व्हायरमेंट म्हणजे काय पर्यावरण. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. एंटरटेन म्हणजे मनोरंजन. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. स्पोर्ट म्हणजे खेळ. ही बातमी कशा संदर्भातली आहे खेळाच्या संदर्भातली. त्यामुळे उत्तर काय स्पोर्ट्स. पुढे रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. जाहिरात वाचून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. हाऊ मेनी डिस्काउंट इज गिवन इन साहिल मेडिकल स्टोर. साहिल मेडिकल स्टोर मध्ये किती सवलत आहे. आता जाहिरात वाचा अगोदर. साहिल मेडिकल स्टोर टॅबलेट सिरप कॅप्सूल सिरिंज असतात. ऑल टाइप ऑफ मेडिकल अवेलेबल हिअर. पत्ता तेल सीविंग अथर्व कॉम्प्लेक्स लाल चौक पुणे. 10% ऑफ. याच्यावरती काय 10% ऑफ म्हणजे काय 10% ऑफ म्हणजे सूट. तुम्हाला सूट आहे सवलत आहे 10%. म्हणजे काय 100 रुपये बिल झालं तर 100 रुपयाला 10 रुपये सूट. म्हणजे तुम्हाला द्यायचे किती बिल झालं 100 तर द्यायचे किती 90 रुपये. या महिन्याचं 10 म्हणजे 100ला 10 रुपये. ओके. या स्टोर मध्ये किती सवलत आहे 10%. 5, 10, 15, 20 तर काय 10%. पुढे पहा इन विच सिटी साहिल मेडिकल स्टोर इज लोकेटेड. हे साहिल मेडिकल स्टोर कुठं लोकेट आहे. लोकेट म्हणजे कुठे आहे कोणत्या शहरामध्ये आहे पुणे. लाल चौक सातारा अथर्व सिटी पुणे. शहर विचारले लाल चौक शहर नाही शहर कोणतं आहे पुणे. Which of the following punctuation mark is not used in the given sentence. खालील वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरलेलं नाही. विराम चिन्ह वापरले त्याला गोल अंडरलाईन करायचं नाहीला गोल करायचं. म्हणजे कोणतं वापरलं ॲपॉस्ट्रॉफी वापरले का आय एम मध्ये वापरलेले ॲपॉस्ट्रॉफी या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी
एक्सक्लेमेशन मार्क आहे का कुठं? एक्सक्लेमेशन मार्क असा असतो आहे का? नाही. अपॉस्ट्रोफी इथं आहे, आय एम, याला अपॉस्ट्रोफी. फुल स्टॉप आहे का? वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे. कॉमा आहे का? आय एम सरिता, तिथं कॉमा आहे. म्हणजे कोणतं वापरलेलं नाही? एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं नाही. 21वा प्रश्न, हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क आर यूज्ड इन गिवन सेंटेन्स? खाली वाक्यात किती विराम चिन्ह वापरले? पहिल्यांदा आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह. हे एकच असतं, याच्यामध्ये वाक्य लिहिलेलं असतं, बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य त्याच्यामध्ये. मी दुहेरी अवतरण चिन्ह एक वापरलेलं आहे. त्यानंतर कोणतं वापरलेलं आहे? या ठिकाणी काय कॉमा आहे, हा आहे तो कॉमा. आणि शेवटला सेड द डॉंकी, या ठिकाणी पूर्ण फुल स्टॉप आहे. मी किती वापरले? दुहेरी अवतरण चिन्ह एक, कॉमा एक आणि फुल स्टॉप एक, 3 वापरले. पर्याय क्रमांक 2. Which of the following slogan is not related to tree plantation? Not related, underline करा. Tree plantation, not related ला गोल करा. ट्री प्लांटेशन म्हणजे झाडं लावण्याशी संबंधात नसलेलं वाक्य. वृक्ष रोपणाशी संबंधित नसणारं वाक्य कोण? नो वॉटर नो लाईफ, पाणी नाही तर जीवन नाही. पाणी हे जीवन म्हणतो आपण, पाण्याशी संबंधित. प्रोटेक्ट ट्री फ्रॉम द ॲक्स, झाडांना कुऱ्हाडीपासून वाचवा, म्हणजे पाण्याच्या संदर्भात आहे. हे झाडांना वाचवा म्हणजे पर्यावरण, म्हणजे झाडांच्या संबंधित आहे. ग्रीन सिटी ब्युटिफुल सिटी, पर्यावरणाशी झाडं लावा. ट्री आर आवर लंग, ही झाडं आपली फुफ्फुस आहे, तर झाडं आपल्याला कार्बन ऑक्सिजन पुरवतात, म्हणजे हे पर्यावरणाशी. जे खालची 2 नंबर 3 नंबर 4 नंबर ही तिन्ही पर्यावरणाशी म्हणजे झाडांशी संबंधित आहे. मी याच्यामध्ये झाडांशी संबंधित नसणारा पर्याय क्रमांक 1. कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग, संभाषण पूर्ण करा. मोहित, बेस्ट ऑफ लक रोहित. बेस्ट ऑफ लक कधी म्हणतो? बेस्ट ऑफ लक परीक्षेला जातात. तो काय म्हणाल? रोहित बेस्ट ऑफ लक तुम्हाला दिलं, तुम्ही काय म्हणलं पाहिजे त्याला? त्याला म्हणलं पाहिजे सॉरी आय एम नॉट. सॉरी म्हणलं पाहिजे नाही. इट्स माय प्लेजर. थँक्यू म्हणल्यानंतर म्हणतो आपण वेलकम. वेलकम म्हणल्यानंतर इट्स माय प्लेजर. नेव्हर माइंड थँक्यू मोहित. काय म्हणेल तो? बेस्ट ऑफ लक म्हणल्यावर तो काय म्हणेल? थँक्यू मोहित. हे पर्याय क्रमांक 4. आपण त्याला बेस्ट ऑफ लक म्हणलं, त्याला थँक्यू म्हणलं पाहिजे. आणि मग व्हॉट इज द सिंग्युलर फॉर्म ऑफ वुमन? वुमनचा सिंग्युलर पाहिजे, हा प्लुरल आहे. प्लुरल म्हणजे अनेक वचन. वुमन जसं मेनचं असतं तसं सिंग्युलर एकवचन. एकवचन काय होईल त्याचं? वुमेनचं वुमन, MAN वुमन. जसं मॅनचं होतं, मॅनचं अनेक वचन मेन होतं. सिंग्युलर मॅन, प्लुरल मेन. मग अनेक वचन वुमन, वुमेन आहे, त्याचं एक वचन काय होईल? वुमन. अरे WOMAN. अरे क्रमांक 3. आयडेंटिफाय द टेन्स इन गिवन सेंटेन्स. यातला काळ ओळखायचा आहे. रमेश हॅड गॉन टू मुंबई. हॅड म्हणलं, हॅड, हॅज, वॉज, वेअर. हे दिसलं की या ठिकाणी असतं पास्ट टेन्स आणि वरचं भूतकाळी रूप असतं. ओके, आता इथं भूतकाळी रूप नसेल तर हॅड किंवा वॉज, वेअर, हॅज असतं. इथं पास्ट टेन्स आहे. पर्याय क्रमांक 2. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. आता बुद्धिमत्तेवरचे प्रश्न आहेत का? एका रांगेत 12 विद्यार्थी उभे, 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 मीटर अंतर आहे, तर त्या रांगेची एकूण लांबी. 12 विद्यार्थी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे 12 विद्यार्थी मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दोन्हीच्या अंतर 5 मीटर. 5 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 5. किती भाग झाले? 1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 मग मोजले तर 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20 5 5 25 5 7 30 5 7 35 5 40 5 9 25 5 10 50 11 5 55 मी ते 11 भाग होता म्हणून 11 गुणिले 5 55 मीटर. मी तर 12 विद्यार्थी मग 11 भाग कसे होतात? पण पहिला विद्यार्थी 0 होत असतो. त्यामुळं 12 विद्यार्थी असेल तर 11 भाग होते आणि 11 भाग असेल तर 12 विद्यार्थी असतील. तुम्ही हे उलट सुलट आपल्याला दोन्हीकडनं कळलं पाहिजे. उत्तर मी पर्याय क्रमांक 4 55. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी 23 45 67 89 प्रश्नचिन्ह. काय यातला फरक? याच्यामध्ये 23 गुणिले 46 म्हणजे 23 अधिक 22 3 आणि 2 5 2 आणि 2 4 याच्यामधला 5 आणि 2 7 4 आणि 2 6 इथला 7 आणि 2 9 6 आणि 2 8 22चा फरक. नाही तर 22च्या फरकाने काय 9 आणि 2 1101 हातच्याने 8 आणि 2 10 हातचा 1 11. उत्तर काय येणार आहे? 111. पर्याय क्रमांक 1. चला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. शार्दूल सिंह काय संबंध? शार्दूल समानार्थी शब्द. शार्दूल वनराज केसरी सिंहाचे समानार्थी शब्द. हत्तीचा समानार्थी शब्द सारंग म्हणजे हरी, कुरंग म्हणजे हरी, कुंजर. आता तुरंग म्हणजे हरी, कुंजर अनुस्वार द्यायचे राहून गेले तिथं पहा अनुस्वार द्यावे लागतील. तिथं अनुस्वार द्यायचे राहून गेलेले आहेत. इथं कुंजर आहे तुरंग इथे अनुस्वार आहे. तर इथं कुंजर म्हणजे हत्ती. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा पहिल्या पदाचा दुसऱ्याशी 52ला 26 52ला 26 तर प्रश्नचिन्हाला 49 काय होते पहा बरं. या 26ची 52 काय आहे? दुप्पट. काय आहे? दुप्पट. मग 49 ची दुप्पट याची दुप्पट करा. 49 ची दुप्पट काय होते पहा 92 1800 8 अंशाने 82 8 आणि 9 किती होईल 28. आहे का पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 3. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा संबंध तसा तिसऱ्या पदाचा चौथ्याशी. मोर लांडू म्हणजे पुल्लिंगी मोर आहे, स्त्रीलिंगी लांडू. पुल्लिंगी उंट आहे त्याचं स्त्रीलिंग काय होतं? उंटाच्या मादीला काय म्हणतात? सांडणी. बोक्याच्या मादीला बाटी. लक्षात ठेवा. पुढे सन 2010 वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार असेल तर त्या वर्षी 9 डिसेंबरला कोणता वार असेल? शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. 31 डिसेंबर 2010 या दिवशी दिलेला आहे वार आपल्याला शुक्रवार. तर त्याच महिन्यामधला आपल्याला काढायचा आहे वार 9 डिसेंबर. 9 डिसेंबरला कोणता वार असेल? कॅलेंडर तयार करावे लागेल. इथे लक्ष घ्या 2 म्हणलं तर किती? 2 9 16 23 30. 30 तारखेला 2 तारीख 9 तारीख 16 तारीख 23 तारीख 30 तारखेला एकच वार आहे. 1 तारीख 8 तारीख 15 7 22 7 29 या तारखेला एकच वार आहे. 3 तारीख 3 आणि 7 10 तारीख 10 आणि 7 17 तारीख 17 आणि 7 24 तारीख 31 तारखेला एकच वार आहे. मग आपल्याला दिलेलं 31 तारखेला शुक्रवार, 30 तारखेला असणार आहे गुरुवार आणि 29 तारखेला असणार आहे बुधवार. आपल्याला कोणत्या तारखेचा काढायचा आहे वार? 3 तारखेला. मग कुठे बसते 3 तारीख? आपल्याला विचारलं किती? सॉरी 9 तारीख. 9 तारीख कुठे आहे? 9 तारीख. 9 तारखेला वार कोणता येईल? गुरुवार. म्हणजे कॅलेंडरच्या ऐवजी वेगळी पद्धत वापरते. ही पण माहिती पाहिजे आपल्याला. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या 306. इथे
काय आहे संख्या 327, 320, प्रश्नचिन्ह आणि 306. त्याच्यामुळे काय असणार आहे, फरक असणार आहे. काय कुठल्या पाड्यातले वगैरे आपल्याला येणार आहे का नाही, यातला फरक कितीचा आहे 7चा. इथे फरक कितीचा पाहिजे 7चा, इथे फरक 7चा. 306 आणि 7 313, 313 आणि 7 320, 320 आणि 7 327. उत्तर काय 313. पर्याय क्रमांक 3. पाण्यातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब कुठं असतं, पाणी प्रतिबिंब खाली. ओके, आता या ठिकाणी फक्त एवढाच पहा, व्ही आकार. आविका आकार कसा होईल या पद्धतीने, हा खाली गोल असणारा वरती. याच्यावर पर्याय पद्धत वापरा. पहिला, दुसरा, चौथा पर्याय होईल. उत्तर काय पर्याय क्रमांक 3. आणि मग या ठिकाणी या वाट्या आहेत, या वाट्या खाली वाट्या होणार आहेत. हे बोगम आहे, सोपं आहे. पुढील प्रश्न पहा, पाण्यातील प्रतिबिंब. पुढचा प्रश्न पाण्यातील प्रतिबिंब. हे पण तसं सर्व काढत बसायचं नाही. परीक्षेच्या वेळेस वेगळ्या सूचना असतात, त्यावेळेस पेपरच फाडायचा, खिडकी तयार करायची. पहा या ठिकाणी आकार पहा, आकार कुठे होईल पहा. याच्यावर पर्याय एकच पद्धत वापरा. वरती असणारा हा आकार खाली येणार. कुठल्या पर्यायामध्ये आहे तो आकार, फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये. खाली आहे का नाही, खाली आहे का नाही, खाली आहे का नाही, इथं खाली आहे. म्हणजे ही कलश आहे असा, हा कलश आहे, माझा उलटा. त्या ठिकाणचा आकार बघा कलशाचा. सगळं सोडवत बसायचं नसतं, या गोष्टी आपल्याला कळलं पाहिजेत. आपल्याला या ठिकाणी हा, या ठिकाणी म्हणजे सगळ्या गोष्टी पर्याय पद्धत वापरायची असते. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा आता पहा, आरशातील प्रतिमा ही पाण्यात मी काढलं, आरसा इकडे असतो. ओके, आरशामध्ये काय होतं, डावीकडली बाजू उजवीकडे जाते. ओके, डावीकडे हा जे आहे, हा जे उजवीकडे आहे. पहा याच्यावर पर्याय पद्धत वापरा. एवढ्या जे वर्ण पहिला, तिसरा, चौथा पर्याय कडून उत्तर काय पर्याय क्रमांक 2. सर्व पाहत बसतो नाही आपण. पुढील पहा 36वा प्रश्न. संत्रीला मोसंबी म्हटले, ठीक आहे, मोसंबीला पेरू म्हटले. ओके, पेरूला सफरचंद छान, सफरचंदाला आंबा, आंब्याला केळी. तर कोकणात काय म्हणतो, कोकणात काय पिकतो आंबा. मग आंब्याला काय म्हटलेलं आहे, आंब्याला केळी म्हटले. मी काय उत्तर आंब्याला केळी. म्हणजे कोकणात काय पिकतं केळी. वरील इंग्रजी अक्षर मालिक 10वीकडून 7वे अक्षर कोणते, ABCD बा, ABCDE. डावा डावी बाजू. ओके, 10वीकडून 7 पाहिजे. EFGHIJ सगळं काही गरज नाही. 10वीकडून 7. 5 6 7 7 नंबरचा काय आला G. पर्याय क्रमांक 4. पहिल्या पदामध्ये दुसऱ्या पदाशी पहा कसा संबंध आहे, तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. आता हे 7 आहे, याचा कसा झालाय 7. या पद्धतीने 7 कसा झाला तो, त्याचं पाण्याचं प्रतिबिंब नाही येणार, आरशाचं प्रतिबिंब नाही येणार. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवला म्हणलं तरी तसं नाही येणार. उभा आहे तो आडवा, आडवा म्हणल्यानंतर हो, जर आडवा आपण घड्याळाच्या दिशेने फिरवला असता तर तो या पद्धतीने आला असता, या पद्धतीने आला असता. तो उलटा, म्हणजे घड्याळ पहिल्यांदा त्याचं पाण्यातलं काढायचं आणि पाण्यातल्याचं आरशातलं पद्धतीने.
पाण्यातलं हे आरशातलं. मग तसं 9चा अगोदर पाण्यातलं प्रतिबिंब काढूया. 9चं पाण्यातलं प्रतिबिंब कसं आहे? इथं आपण असा गोल काढला, इथे खाली गोल काढा, खालना वरनं खाली आलो, खालनं वर या. हे झालं पाण्यातलं. आणि याचं आरशातलं बनवायचं आहे. याचं आरशातलं बनवलं तर ते या पद्धतीनं. मग इथं त्या पद्धतीनं याचं पाण्याचं प्रतिबिंब इथे आणि त्याचं आरशातलं प्रतिबिंब इथे या पद्धतीनं आहे. तसं याचं हे पाण्यातलं प्रतिबिंब आहे आणि पाण्यातल्याचं हे आरशातलं प्रतिबिंब. हा पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 4. बघू आपलं बरोबर आहे का? 2 सांगितलेले, 2 नाही येणार. 2 जर ते काय म्हणते ते उभ्याची आडवी झाली आहे. हा इथं सॉरी आपण याचं काय केलं होतं? पाण्यातलं प्रतिबिंब नाही, फिरवली होती मग ते आरशातलं केलं. चला आपण जरा उलट करूया. आपलं जे चुकलेलं आहे ते दुरुस्त करूया आपण. इथं आपण पाण्यातलं नव्हतं, इथे काय केली होती आपण? ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली. हा 9 आहे. हा 9 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या दिशेने फिरवला तर 9 कसा येईल? या पद्धतीनं 9 येईल. आणि त्याचं या ठिकाणी आरशातलं तुम्ही याचं आरशातलं काढलं तर काय होईल? हा 9 आपण इकडे या पद्धतीने कोणताही पर्याय तरी 2 येत नाहीये. परंतु या प्रश्नामध्ये संदिग्धता आहे. हे तिसरीच्या मुलांसाठी नाही एवढा अपेक्षित. घड्याच्या दिशेने फिरे, घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरे असं अपेक्षित आहे. याचं पाण्यामधलंही जमत नाही, तर पर्याय क्रमांक 2 दिले. ओके, चला पुढील प्रश्न. पहिल्या पदामध्ये दुसऱ्या पदामध्ये विशेष संबंध आहे. तसा तिसऱ्या पदाचा 4थ्या फेब्रुवारी एप्रिल म्हणजे फेब्रुवारी नंतर जानेवारी फेब्रुवारी जानेवारी गरजे नाही, फेब्रुवारी मार्च आणि नंतर एप्रिल. काय केला? 1 महिना फेब्रुवारीच्या नंतर 1 महिना सोडायचा एप्रिल. तसं वैशाख नंतर चैत्र वैशाख ज्येष्ठ 1 सोडायचा आणि पुढला महिना काय? आषाढ. इथे काय पाहिजे? आषाढ. इथे काय पाहिजे? आषाढ. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, पहिल्या पदाचा दुसऱ्याशी कॅल्क्युलेटर गणिती क्रिया. कॅल्क्युलेटर कशासाठी वापरतो आपण? गणिती क्रिया. पदावली गणित मोठी गणितं सोडवायला कॅल्क्युलेटर वापरतो. हो काय तर कशासाठी वापरतो? हे विमानामध्ये असतं, मोठ्या जहाजांवरती असतं, दिशा दाखवण्यासाठी. कशासाठी असतं? दिशा दर्शवते. याच्यासाठी हो काय तर वापरलं जातं. वेळ दर्शनासाठी घड्याळ असतं, तापमान मोजण्यासाठी तापमापक असतो, मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर असतं. हो काय यंत्र नसतं. घटात न बसणारे पद पहा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये एका इथं एक रेष दिली. याच्यामध्ये आहे कसे आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे. आता सर्वांचं पाहिलं तर वरच्या कोणात आहे आणि याची खालच्या कोणात आहे. वेगळं कोणतं येईल? पर्याय क्रमांक 3. सोहमला 4 मामा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, सोहमला 4 मामा आहे. मामा कुणाला म्हणतात? आईच्या भाव. या सोहमला कोण असणार आहे? आई आहे. आणि या आईला स्त्रिया आपण गोल काढून टाकतो आणि जेंट्स असतील ते पुरुष असतील ते चौकोन. या सोहमला 4 मामा आहे. हे 4 मामा काढले आपण. ओके, त्यातला काय म्हणलं? आता प्रश्न काय? मुंबईला राहणाऱ्या त्याच्या मामाला, हा एक मुंबईला राहणारा मामा. या मुंबईला जो राहणारा मामा आहे याला किती भाऊ आहे? 1 2 3. या मामाला किती आहे भाऊ? मुंबईच्या मामाला 3 भाऊ आहे. मामाला किती भाऊ आहे? 3. पुढे पहा, अमोलचा रांगेतील क्रमांक दोन्ही बाजूकडून 11 वाजल्यात त्या रांगेत एकूण मुलं. आता पहा, अमोल रांगेतला याचा क्रमांक 11. याचा अर्थ काय होतो? त्याच्या इकडे किती आहेत? 10 इकडे 10, उजवीकडे 10 आणि अमोले म्हणजे 10 आणि 10
20 आणि अमोल 1, विधान 20 आणि 1, रांगेत एकूण मुलं किती? 21. पुढील प्रश्न पहा. अनिल व अजय यांच्या वयाची बेरीज 15 वर्ष. अनिल अजयपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, तर 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती असेल? आता इथं वय विचारले नाहीत आपल्याला कोणाचे. पण मी साधा प्रश्न विचारतो. तुम्ही आणि तुमचा भाऊ यांच्या वयातला फरक किती आहे? कुणाचं 4 वर्ष असेल, 3 वर्ष असेल. मग आता त्या भावाचा जन्म झाला तेव्हा तुमच्या वयातला फरक किती होता? लहान भाऊ आहे तुमचा मला, तेव्हा तुमच्या वयातला फरक 4 वर्ष असेल. आज किती फरक आहे? 4 वर्ष. अजून 10 वर्षांनी फरक हा काय नाही. मी आता हे सोडवून पाहू आपण. अनिल आणि अजय, अनिल आणि अजय यांच्या आजच्या वयाची बेरीज 15 वर्ष. यांची बेरीज 15 वर्ष. आता यातला उदाहरण काय म्हणजे अनिल अजयपेक्षा 5 वर्षांनी मोठा. अनिल हा मोठा आहे अजयपेक्षा, म्हणजे 5 वर्ष झाला तर हा 10 वर्ष. म्हणजे या दोघांच्या मधला फरक किती आहे? 5 वर्षाचा. दोघांच्या मधला फरक हा 5 वर्ष. अजून 10 वर्षाचा. हे आजचं झालं, ही आजची वय. आता 10 वर्षानंतर काय होईल पहा बरं. 10 वर्षानंतर अनिल किती वर्षाचा होईल? आज 10 वर्षाचा. 10 वर्षाचा किती होईल? 20 वर्षाचा. आणि अजय 10 वर्षानंतर किती होईल? 15 वर्षाचा. यातला फरक किती राहणार आहे? 5. मी वय वाढले. तुमच्या मम्मीचं पप्पाचं लग्न झालं तेव्हा किती होता फरक? 4 वर्षाचा. आज किती फरक आहे? 4 वर्षाचा. पप्पा वाढचं वय वाढलं, आईचं वाढलं. म्हणजे बरोबर की हा फरक कधी कमी जास्त होत नाही. या दोघांच्या मधला फरक 5 वर्षांनी मोठा आहे, ते फरक 5 वर्षाचा आहे. 10 वर्षांनी त्यांच्यातला फरक 5 वर्ष राहणार आहे. पुढे बालदिन या दिवशी गुरुवार असेल तर शिक्षक दिन कोणत्या वारी आला असेल? पहा, बालदिन असतो 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर त्याला म्हणतात बालदिन. 14 नोव्हेंबर बालदिन हा कधी आलेला आहे? गुरुवार. आणि विचारलेला आहे शिक्षक दिन. शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर या दिवशी असतो शिक्षक दिन. शिक्षक दिन दिवशी कोणता वार? शिक्षक दिन या दिवशी कोणता वार होता हे आपल्याला काढायचं. मग आपल्याला इथे 2 शब्द आहेत, 2 वाक्य आहेत. एक आहे स्वाशीबाटी. स्वाशीबाटी म्हणजे काय? स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन, शी म्हणजे शिक्षक दिन, बा म्हणजे बाल दिन, आणि टी म्हणजे टिळक पुण्यतिथी. आता हे स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला, शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला, बाल दिन असतो 14 नोव्हेंबरला, आणि टिळक पुण्यतिथी असते 1 ऑगस्टला. हे सगळे वार एकाच वाराला येतात. हे सगळे दिवस जे आहेत, सण आहेत, हे सगळे एकाच वाराला येतात. म्हणजे आता हे बाल दिन आला असेल गुरुवारी, आज बाल दिन जरा गुरुवारी आला असेल तर टिळक पुण्यतिथी कधी येईल? गुरुवारी. शिक्षक दिन गुरुवारी, स्वातंत्र्य दिन गुरुवारी. म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे गुरुवार. इथं कॅलेंडर तयार करत बसायचं नाही. पुढे पहा, नीता उत्तरेला तोंड करून उभा आहे तर तिच्या उजव्या बाजूची उपदिशा कोणती? उत्तरेला तोंड करा. उ उ द प. उत्तरेला तोंड आहे. उजव्या हाताला कोणती दिशा आली? उजव्या हाताला पूर्व. आता विचारले उपदिशा. उजव्या हाताची उपदिशा ही उजव्या हाताला म्हणजे इथली दिशा, इथली काढावी लागेल. म्हणजे काय पाहिजे? उपदिशा. आ अग्नेय, नय नैऋत्य, व वायव्य, आणि ईशा. उजव्या हाताला कोणती उपदिशा येईल? उजव्या हाताला पूर्व येणार, उजव्या हाताला उपदिशा कोणती? ईशा. तर उत्तर काय पाहिजे? ईशान्य. पुढे पहा, यान, विमान, रॉकेट कुठलं जाणारे वाहने? अवकाशात, आकाशात. यान जर बघितलंय तुम्ही, विमान बघितलंय, रॉकेट पाहिले, मग अवकाशात चालणारे यातलं वाहन कोणतं आहे? हेलिकॉप्टर. पुढे गटात बसणाऱ्या कृती काय केले? वर्तुळ किती आहेत? एकात एक वर्तुळ 3 आहे. त्रिकोण किती आहेत? एकात एक 3 आहे. मग इथे एकात एक 3 असणारी आकृती पाहिजे. कोणते? एकात एक
चौकोन एकात एक 3 आहे, पंचकोन एकात एक 2 आहे, तर गोलात गोल 3 आहे पण एक गोल रंगवलेला चालेल का? नाही. तर उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. 3, 5, 7, 9, 11. 3, 5, 7, 9, 11 कसल्या संख्या आहे? विषम. पुढे काय येणार? 13. 3, 5, 7, 9, 11, 13 विषम संख्या. एका रांगेत 1 मीटर याप्रमाणे 15 झाडे लावली, तर पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडाचं अंतर 15 झाडे लावायची. बघा, हे पहिलं झाड, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11, 12, 13, 14, 15. भाग किती होते? या दोन झाडातलं अंतर 1 मीटर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. किती आलं? 14 मीटर. मग दोन झाडातले एक म्हणलं 15 मीटर का आलं नाही? तर पहिलं झाड कुठं असतं? शून्यावर. त्यामुळे भाग किती होणार आहे? 14. 15 - 1, 14 भाग. दोन भागातलं अंतर 1, उत्तरी 14 मीटर. पर्याय क्रमांक 4. पुढे घ्या. फेब्रुवारी, एप्रिल. फेब्रुवारीच्या नंतर काय? 1 महिना सोडून फेब्रुवारी, मार्च सोडला एप्रिल. मग वैशाखच्या नंतर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ सोडला आषाढ. 1 महिना सोडून येणारा महिना. आपल्या शरीराचे वेग खालीलपैकी कशामध्ये वेगळे पण नाही? नाहीला बोल करा. वेगळे पण नाही. शरीराची वेगळे शरीर ठेवण वेगळी वेगळी आहे का? तुमची पप्पाची, मम्मीची, बहिणीची, मित्राची सगळ्याची ठेवण वेगळी वेगळी आहे. त्यामुळे आपण ओळखू येतो. सगळ्याची ठेवण वेगळी वेगळी आहे. सगळ्याचा रंग वेगळा वेगळा आहे का? सगळ्यांचा सारखा रंग आहे? नाही. केवळ रंगावर म्हटलं तर आपण ओळखू शकतो. उंची सगळ्यांची सारखी आहे का? कोण उंच आहे, कोण बुटका आहे, म्हणजे सगळ्यांची उंची वेगळी वेगळी आहे. शरीराचे अवयव वेगळे वेगळे आहेत का? तुला 2 हात आहेत, त्याला 2च हात आहेत. त्याला 2 पाय आहेत, तुला 2च पाय आहेत. म्हणजे त्या अवयवांमध्ये कोणाच्याच फरक नाही. सगळ्यांचे अवयव सारखेच आहे. त्यामुळं याच्यामध्ये वेगळे पण नाही. असं काय झालंय का की याला 2 येतील, त्याला 3 येतील? नाही. सगळ्यांना सारखेच अवयव आहेत. फक्त शरीराची ठेवण वेगळी वेगळी, रंग वेगळा वेगळा, उंची वेगळी वेगळी. चला पुढे. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास येणाऱ्या तिसऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार. आता हा 53वा प्रश्न आहे. तर इथे 53 संख्या नाही हे समजून घ्या. कंस टाका. पहा, 63 संख्या लिहितो अगोदर. 98, 35, 86, 35, 86, 54, 93, 72, 24. काय सांगितलं? यांचा कोणता क्रम? उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे अगोदर काय पाहिजे? सर्वात मोठी, नंतर त्यापेक्षा लहान. अशा पद्धतीने उतरत उतरत जायचं आपल्याला खाली. ओके. सर्वात मोठी कोणती? 98. काट मारायची लक्षात येतं की उतरलेल्या बरोबर आहे का? सर्वात मोठी 98. याच्यापेक्षा आता यातली राहिलेली मोठी 93. आता राहिलेली यातली सगळ्यात मोठी 86. राहिलेली मोठी 72. राहिलेली मोठी 63. राहिलेली मोठी 54. राहिलेली मोठी 35. सर्वात लहान इतकी 24. काय विचारले? उतरत्या क्रमांकाला येणाऱ्या तिसरी संख्या. ही तिसरी संख्या आणि या तिसऱ्या संख्येमधील अंकांचा गुणाकार. 8, 48. पर्याय क्रमांक 2. भारत माझा देश आहे
सारे भारतीय प्रेमळ आहेत. या वाक्यात 3 अक्षरी शब्दांची संख्या किती? 3 अक्षरी. पहा, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय प्रेमळ आहे, आता याच्यामध्ये 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी. बरोबर, 3 अक्षरीची विचारले. 2 अक्षरी किती आहे पाहू. 3 अक्षरी किती आहे, 4 अक्षरी किती आहे, सगळेच काढा. 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी. भारत किती अक्षरी आहे? 3 अक्षरी. 3 अक्षरामध्ये खूण करा. माझा किती अक्षरी आहे? 2 अक्षरी. 2 अक्षरीमध्ये खूण करा. देश 2 अक्षरी, आहे 2 अक्षरी, सारे 2 अक्षरी, भारतीय 4 अक्षरी. 4 अक्षरीमध्ये खूण करा. प्रेमळ 3 अक्षरी, आहे 3 अक्षरी. आपल्याला विचारलंय काय? 3 अक्षरी किती आहे? 3. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढे या मालिकेमध्ये 53 पाहिजे 53 67 78 91 73 67 36 72 75 60 या अंकामध्ये सर्वात जास्त वेळेला आलेला अंक कोणता? सगळं काढत बसायचं, पर्याय कट करायचं. 5 अंक किती वेळा आला? 1 1 1 2. 5 अंक 2 वेळा. 7 किती वेळा आला? 1 2 3 4 5 6 7 वेळा. 7 वेळा. 9 किती वेळा आला? 1 एकदा. 3 किती वेळा आला? 1 2 3 3. सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे? 7. पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्नामध्ये समसंबंध. तरु वृक्ष समानार्थी शब्द आहे. समानार्थी. तरु म्हणजे झाड, वृक्ष. तसा फुलला समानार्थी शब्द कोणता? फुलला सुमन. पर्याय क्रमांक 3. त्याला पुढे समसंबंध ओळखा. काय याच्यामध्ये? 10 या दोघांमधला संबंध सांगा. इथे 10 आहे, इथे 5. म्हणजे काय झालं? 10च्या निम्मे 5. इथे 4 आहे, इथे 2 आहे. म्हणजे काय झालं? निम्म. इथे 12 आहे, इथे 6. म्हणजे काय झालं? निम्म. इथे 2 आहे, इथे 1 आहे. म्हणजे काय झालं? निम्म. मग तसा प्रश्न इथे जोडायचा. आता याचे 4 भाग करा. इथे किती आहे? 14. 14 आहे, इथे किती होती? 6. इथे किती आहेत? 8. 8च्या निम्मे किती होतील? 4. आणि किती? 6 16. इथे आहे 6. 6च्या निम्मे 3. 16 आहे, त्याच्या निम्मे 8. हे 7 4 3 8 पाहिजे. कोणत्या पर्याय? 7 4 3 8. पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला पुढील प्रश्न. समसंबंध. 20 ला 18 38. 20 ला 38. तर 18 ला प्रश्नचिन्ह. आता इथं आपण समज जोडायचा. काय होऊ शकतं? 20 अधिक 18 केले तर, याच्यात जर अधिक 18 केले तर येतात. याच्यात अधिक 18 केले तर 18 18 36 आहे पर्यायामध्ये. पण तसं नाहीये. मी इथं पर्याय दिलेलं आहे, आपलं झालं. म्हणजे उत्तर काय? 34. कसं? तर 20च्या अगोदर वजा 1 केला. वजा 1 केला तर किती? 19. आणि 19ची काय? दुप्पट. 17 यातनं वजा 1 करा. काय? 18तनं वजा 1 केली 17. 17ची दुप्पट 34. उत्तर काय येणार आहे? 34. पर्याय क्रमांक 1 34. संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार 5 37 24 72.
37 24 72 98 83 92 98 83 92 94 65 आता उतरता क्रम लावायचा. उतरता क्रम म्हणजे पहिल्यांदा सर्वात मोठी, नंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. सर्वात मोठी कोणती? 98. याच्यापेक्षा लहान 92. याच्यापेक्षा लहान इथं पहा 94 लिहायची राहिली, जिथे लगेच दुरुस्ती करता आली पाहिजे आपल्याला. इथे 94 करूया आपण. इथे 94 नंतर 92. हे लक्षात इथं काट मारले. ओके. 94 पेक्षा लहान 80 ची आहे 83. आता याच्यातली लहान 72, त्यापेक्षा लहान 65. कोणती राहून गेली उलट सुलट झालं की लगेच लक्षात येतं. 37 24, 37 नंतर 24, 37 24. काय बोलत? तिसऱ्या संख्येचा गुणाकार. तिसरी कोणती? 92. यातला गुणाकार किती? 9 दुणे 18. उत्तर काय पाहिजे? 18. पर्याय क्रमांक 3. दिलेल्या अक्षरवाले ती 10वी कडून 11व्या क्रमांकाचे अक्षर A B C D E F G H I J K L M N. यम हा 13वा आहे. कोणतंही A B C D E F G H I J 10व, K 11व, L 12व, K 11व येणार आहे. 11व अक्षर K. पुढे लीप वर्ष कोणते नाही. लीप वर्ष कशाला म्हणायचं? 4 ने भाग जातो. 4 ने विशेष भाग. 4ची कसोटी काय? शेवटचे 2 अंक. 2016 शेवटच्या 2 अंकाला जातो का? जातो, म्हणजे लीप वर्ष आहे. 2008 शेवटचे 2 अंक काय आहे? 8. 4 जातो का? जातो, म्हणजे आहे. 2021 शेवटचे 2 अंक 21 जातो का? नाही जात. 2020 शेवटचे 2 अंक 20 जातो का? जातो. कोणतं लीप वर्ष नाही? 2021. पुढे चुकीचे पद 49 100 144 122. त्या संख्या कसल्या आहे? वर्ग आहे. 7चा वर्ग 49, 10चा वर्ग 100, 12चा वर्ग 144. ही वर्ग संख्या नाही, त्यामुळे उत्तर 122. वीर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी. हा शब्द उलट क्रमाने लिहिला, वीर लिहिलाय तो उलटा लिहायचा आहे. उलट क्रमाने लिहिला तर रवी, आणि याचा समानार्थी शब्द काय? रवी म्हणजे हलवायचे रवी नाही, घरातली. रवी म्हणजे सूर्य. सूर्याचा समानार्थी शब्द रवी. बागेत सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय करा? फुले सगळी तोडून टाकणार. काय तर झाडा दिसत आहे, कराल का? नाही. फुले तशी झाडावर ठेवणार, बरोबर आहे. फुले तोडून चुरून टाकणार, नाही. काय म्हणून असते? वरील सर्व कृती बरोबर आहेत का? नाही. फुले तशी झाडावर ठेवणार. पर्याय क्रमांक 2. या पर्यायामध्ये जास्त योग्य कोणतं असं पाहिजे असतं? एका रांगेत 23 मुली आहेत. उजवीकडून व डावीकडून सारखाच क्रमांक आहे, तर तिचा रांगेतील क्रमांक कितवा? सुगंधाचा. 23 मुली, मध्यभागी सुगंध आहे. सुगंधा मध्यभागी असेल तर तिचा क्रमांक कितवा? मी काय करायचं? 23 अधिक 1 टाकायचा. 23 अधिक 1 24. 24 ची निपट करायची, म्हणजे भागिले 2 करायचं. उत्तर काय येईल? 12. म्हणजे 12वा नंबर याचा आहे. म्हणजे याच्या डावीकडे किती येणार? 11. उजवीकडे 11. 11 दुणे 22. सुगंध आहे 23. मी रांगेतला तिचा क्रमांक कितवा येईल? 12वा. दोन्हीकडून 12वा. पाण्यातील प्रतिबिंब, पाण्यातलं प्रतिबिंब. पाणी खाली असतं, हा विहीर. पाण्यामध्ये पहा, ही वरनं रेष खाली आली, ही खालनं वर येणार. इकडे वरून खाली आली, ही खालून वर येणार. विहीर पाण्यात. कुठलाही पर्याय? पर्याय क्रमांक
2 31 दिवसाचे इंग्रजी महिने किती? पहा, वर्षाचे महिने 12 महिने असतात. यामध्ये 30 दिवसाचे 30 दिवस याचे असतात एजी सुनो. 1 एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर एजी सुनो. हे 4 महिने 30 दिवसाचे. एक महिना असा असतो तो 28चा किंवा 29चा असतो. तो असतो फेब्रुवारी. हा फेब्रुवारी 28चा किंवा 29चा. म्हणजे हे किती झाले? 4 आणि 5 महिने राहिले किती? 7 महिने. हा किती? 31 दिवसाचे. 31 दिवसाचे महिने किती येणार? 7. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, संख्या मालिका दिली. या संख्या मालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? प्रत्येक पर्यायाकडे पद वापरायचे. 7 किती वेळा आलाय? 7 1 2 2 वेळा. 5 किती वेळा आला? 1 2 3 4 4 वेळा. 6 किती वेळा आला? 1 1 वेळा आला. 4 किती वेळा आला? 1 2 3 वेळा. सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? 6. हा सर्वात कमी वेळा आलेला. 0 वेळा आलेला अंक घ्यायचा नाही. तो आलाच नाहीये असं नाही. मी इथं दिलेला असतो एखादा अंक, त्याच्यावरती उदाहरण 9 याच्यात आला नाही, पर्याय 9 दिलेला असतो. म्हणता की 9 आला नाही, 0 वेळा आला. आपल्याला काय आलाय म्हणजे कमीत कमी एकदा तरी आला. 0 वेळा आलेला चालणार नाही. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 6. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल पहा? 1 2 3 4. पुढे काय झालं? 2 3 4 1. 2 3 4 1. पुढे काय? 3 4 1 2. 3 4 1 2. आणि इथं प्रश्नचिन्ह आहे. या ठिकाणी काय आहे? इथं ती दुरुस्ती करून घेतली. हा, काय झाले? पहिल्या इथं काय बदल झाला पहा बरं. हे 2 3 4 तसेच्या तसेच आले आणि हा शेवटचा एक उचलून पहिला एक शेवटला टाकला. नंतर 3 4 2 3 4 1 जसे तसे आले. पहिला 2 आहे उचलून शेवटला टाकला. मग इथं हे 4 1 2 जसे तसे येतील. 4 1 2. पहिला 3 आहे तो काय करेल? शेवटला टाकायचा. म्हणजे इथे 3 म्हणजे काय होतं? 4 1 2 3. 4 1 2 3 पर्याय क्रमांक 1. बाजूच्या आकृती एकूण लघु कोणांची संख्या किती आहे? पहा इथे कोण काढा. 1 2 3. त्याला नंबर द्या. 1 2 3. इथं सिंगल डिजिटचे पहा. सिंगल डिजिटचे किती कोण होतात? 1 नंबरचा कोण आहे, 2 नंबरचा कोण आहे, 3 नंबरचा कोण आहे. मी किती झाले? 3. 2 डिजिटचे बघा, दोघांचा मिळून किती कोण होतात? 1 आणि 2चा 12 नंबरचा या दोघांचा मिळून कोण आहे? 2 3 म्हणजे 23चा कोण आहे? किती झाले? 2. आणि या 3 डिजिटचा या तिघांचा मिळून एक कोण होतोय? 1 2 3. या तिघांचा मिळून एक कोण. एकूण किती कोण होतील? 6 कोण. पर्याय म्हणजे 6 दिलेलंच नाही, दुरुस्त करावं लागेल आपल्याला. 5 दिले तिथं 6 करावं लागेल. 6 कोण होणार आहे. पुढे डिसेंबर महिन्याची 8 तारीख गुरुवारी आली तर त्या महिन्यात कोणता वार 4 वेळा येईल? आता डिसेंबर महिना किती दिवसाचा असतो? डिसेंबर 31 दिवसाचा. यात कोणते दिवस येतात? 31 दिवस म्हणजे याचे आठवडे केले म्हणजे भागिले 7 केले तर 4 आठवडे होते. 748. आणि शिल्लक किती राहतील? 3 दिवस. म्हणजेच 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेच्या वर 5 वेळा. आपल्याला 8 तारीख हे पहा. 1 8 15 22 29 हे 5 वेळा येणार. 2 तारखेचा 2 9 9 7 16 7 23 7 30 हाही वर 5 वेळा येणार. 3 3 7 10 10 7 17 7 24 7 31 हाही वर 5 वेळा येणार.
पुन्हा बाळ मात्र 5 वेळा येणार म्हणजे 4 तारखेला 4 आणि 7 11 आणि 7 18 आणि 7 25 32 तारीख असते का नाही म्हणजे 1 तारखेला 8 तारखेला गुरुवार राहणार म्हणजे 1 तारखेला गुरुवार आहे, शुक्रवार आहे 1-2 तारखेला, शनिवार आहे 3 तारखेला. हे वार किती वेळा येणार आहे? गुरुवार शुक्रवार शनिवार 5 वेळा. राहिलेले वार 4 वेळा येणार. कोणकोणते येतील? रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. हे वार किती वेळा येणार आहे? 4 वेळा. हे सगळे वार 4 वेळा. फक्त 1, 2 आणि 3 तारखेचे वार म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार 5 वेळा येणार आहे. 4 वेळा आलेला रविवार सोमवार मंगळवार बुधवार. कुठला पर्याय याच्यात? रविवार, सोमवार मंगळवार बुधवार आहे का नाही? गुरुवार शुक्रवार शनिवार. शनिवार 5 वेळा, गुरुवार 5 वेळा, शुक्रवार 5 वेळा. पुढे पाखरे किलबिल करतात म्हणजे काय? पाखरांचा आवाज आहे किलबिल. चिमणीचा आवाज काय असतो? चिवचिव. चिमणीचा आवाज चिवचिव. गर्जना सिंहाची. टिवटिव टिटवीची. गरगर काय आवाज नाही. डांबरी रस्त्यावर प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या. तुम्ही बरेच जण पाणी पिण्यासाठी वापरतात. पाणी पितात बाटली फेकून देतात. काय होतं? डांबरी रस्त्यावरती जर बाटली पडली एखादी गाडी आली की त्याच्यावर काय होतं? घसरते. केळीच्या सालीवरनं घसरते तसं बाटलीवरनं देखील घसरते. मग काय करावं? पाण्यासाठी वापरू त्याकडे दुर्लक्ष करू, कचरा कुंडीत टाकू, रस्त्यावर उड्या मारून काय केलं पाहिजे? ती बाटली पाण्यासाठी वापरायची का आपण? नाही. तर ती कचरा कुंडीत टाकू. काय केलं पाहिजे? कचरा कुंडीत टाकू. एखादा म्हणला सर त्यापेक्षा आम्ही आमच्याकडे ज्यादा वेगवेगळे प्रयोग करतो. आम्ही त्या बाटल्या गोळा करतो. या बाटल्या एकत्र बांधून त्याची माळ तयार करतो आणि त्याचा वरचा भाग कापतो, त्यात माती भरतो, त्यात झाडं घालतो. किती चांगला उपयोग. पर्याय असेल तर करायचं ते. एखादा म्हणला सर आम्ही झाडं लावले त्या झाडांना पाणी देण्यासाठी या बाटल्या असतात त्याला खाल्लं छिद्र पडतं. 2-3 छिद्र दाबणारी पडतात. त्या बाटली जमिनीमध्ये रोवतो. वरती फक्त बाटलीचं तोंड ठेवतो आणि मग बरोबर ती बाटली भरायची. मग बाटली भरली की उद्या सकाळपर्यंत थोडं थोडं टिपी झाडाच्या मुळाला जातं. किती चांगलं आहे. या पर्यायामध्ये असेल त्यातलं जास्त योग्य होतं तर हे बघायचं. ओके चला पुढील प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 12-21 असेल. 12 बरोबर 21, 17 बरोबर 26, 37 बरोबर 46, तर 72 बरोबर किती? काय समजलं इथं? असं का 12चे उलटे लिहिले? 17चे उलटे 71 लिहायला पाहिजे, 37चे उलटे 73 लिहायला पाहिजे. आहे का? नाही. मी काय केले? 12 अधिक 9, 12 9 1, 17 अधिक 9, 17 9 27, 37 अधिक 9 46, 72 अधिक 9, 72 9 31. उत्तर काय? 21. पर्याय क्रमांक 3. मला पुढे बसमध्ये गर्दी असताना एक स्त्री मुलाला घेऊन उभी राहिली. लहान मुलगा आहे छोटस, काकेला घेऊन ती उभी राहिली. तर तुम्ही काय करा? म्हणजे आम्ही 5वी 6वी 3री पोरं आम्ही काय करणार आहे? आणि बघत बसतो. तिला बसण्यास सांगा. अहो मावशी का उभा राहिलाय? बाळ आहे तुमच्या जवळ, बसा. बसायचं कुठं? मांडी बसायचं का तुमच्या? कारण गर्दी आहे, बसमध्ये गर्दी आहे. जागा असते तर ती उभा राहील का? नाही. मी माझी जागा तिला बसायला देईन. तिला बसायचं नाही तर आपलं काम आहे. आपण सांगितलं होते म्हणजे लेशा नाही. तू काय सांगतो मला बसायचं? मला कळते की मग मी तिला तुमची जागा बसायचं, मावशी माझ्या जागेवर बसा. बरोबर आहे. तिला बाजूला सरकार सांगेल माझ्या जाऊ पुढे उभा राहू नका मावशी तुम्ही, मला काय बरोबर वाटत नाही. तिकडे मागं उभा राहा, जाऊ मागे. सांगा का? असं नाही. शेजारच्या माणसाला बसायला यायला सांगेल. हो मामा अहो तुम्ही मावशी उभा राहिले त्यांना द्या की बसायला, उठा तुम्ही. सांगाल का तुम्ही? नाही. तर या ठिकाणी जास्त योग्य मी माझी जागा तिला बसायला देईन. ओके धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील पेपरचं. धन्यवाद.